Guru Express News. Subscribe now, press the bell icon and never miss update from Guru Express. महाराष्ट्र टेलरी महासंघ MTM तर्फे मेनपाट टेलरी समाजावर होणारे अन्याय थांबवा, एसपींना निवेदन। याबाबत वृत्त असे की आज दिनांक 22 जानेवारी रोजी दुपारी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे साहेब यांना निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र टेलरी महासंघातर्फे सदर निवेदन देण्यात आले। संपूर्ण महाराष्ट्रभरात मेनपाट टेलरी विकास मंडळ संचलित महाराष्ट्र टेलरी महासंघ नेहमी टेलरी मेनपाट बांधवांच्या सहकार्यास व त्यांच्या अन्यायाविरुद्ध सतत संघटना ही लढत असते व न्याय मिळवून देण्यासाठी अनेक आंदोलनं करीत असते। त्यातलाच एक भाग म्हणजे टेलरी मेनपाट समाज हा रानावनात भटकंती करत असतो व आपला उदरनिर्वाह करत असतो। गावातील व शहरातील लोकांची काही देणे घेणे नसते, तरीही काही गुंड प्रवृत्तीचे लोक आपली दहशत कायम ठेवण्यासाठी टेलरी समाजावर अन्याय करतात। त्यातलाच एक भाग म्हणजे रोहन गिरासे सारखे गुंड प्रवृत्तीचे लोक दारू पिऊन पार्टीसाठी फुकट मेंढ्याची मागणी करत असतात। मेंढ्यानं दिल्यास काहीतरी कुरापत काढून मारहाण करतात व त्यांची मजल स्त्रियांना त्यांचे डोके फोडणे, केस पकडून विनयभंग करणे अशी धाडस करीत असतात। परंतु अशीच घटना मागील 2 महिन्यापूर्वी देखील अंमळनेर तालुक्यातील मुडी करणखेडा गावाजवळ टेलरी बांधवाची हत्या करण्यात आली। तरी वेळोवेळी मेनपाट टेलरी समाजावर अन्याय, अत्याचार व अशा गुंड प्रवृत्तींच्या लोकांपासून बचाव व संरक्षण मिळावे याकरिता काहीतरी उपाययोजना करण्यात याव्या असे आशयाचे निवेदन महाराष्ट्र टेलरी महासंघ MTM तर्फे करण्यात आले व सदर अशा गावगुंडांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, शिक्षा व्हावी। तसेच रोहन गिरासे या गुंडावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र टेलरी महासंघातर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल। 4 दिवस उलटून देखील आरोपीचे नाव निष्पन्न न झाल्याने आरोपीला अटक झालेली नाही। तरी या संदर्भात लवकरात लवकर आरोपीचे नाव निष्पन्न करून सदर आरोपी कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी असे आशयाचे निवेदन आज देण्यात आले। सदर निवेदन देतेवेळी महाराष्ट्र टेलरी महासंघ अध्यक्ष शिवदास भाऊ वाघमोडे, उपाध्यक्ष रामदास कारंडे, दिनेश सरक, मोतीराम गरदरे, विलास गरदर, विठ्ठल गोयकर, बापू खताड, गोविंदा रुपनर, भैया सरक, विकास थोरात, वनराज केसकर, गोरा सरक आदी सर्व समाज बांधव, टेलरी बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवदास वाघमोडे, महाराष्ट्र टेलरी महासंघ प्रदेशाध्यक्ष। दोंडाईच्या रामी पाथरी येथे 4 दिवसापूर्वी काही अज्ञात गुंडांनी मेंढपाळ टेलरी समाजाच्या एका स्त्रीवर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला। त्या अनुषंगाने टेलरी समाज बांधव व महाराष्ट्र टेलरी महासंघाच्या टीमने गुन्हा दाखल केलेला। गुन्हा घडला 18/1/2019 रोजी आणि केस दाखल झाली 19/1/2019 या दिवशी। घटना घडून 26 तास उलटून गेले तरी गुन्हा नोंद झालेला नव्हता। पण टेलरी समाज आणि महाराष्ट्र टेलरी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी एक संघटित होऊन PI साहेबांना व DSP साहेब खंदारे यांना विचारणा केली तर त्यांनी सांगितलं की आत्ता गुन्हा दाखल करतोय। कुठंतरी गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र टेलरी महासंघ ही संघटना कायम त्यांच्या सेवेत आणि तत्पर राहील। गुन्हा 354 ह्या कलमा अंतर्गत दाखल झालेला आहे विनयभंगाचा। गुन्हा हा विनयभंगाचा असल्यामुळे आरोपींना लवकरात लवकर अटक व्हायला पाहिजे होती, पण आज 4 दिवस उलटूनही गुन्हेगारांना अटक होत नाही, याचं कुठंतरी एक संशय करण्यासारखं कारण आहे। तरी आम्ही आज महाराष्ट्र टेलरी महासंघ व टेलरी समाज बांधवांच्या वतीने माननीय विश्वास पांढरे SP साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना अशी मागणी केली आहे की लवकरात लवकर हे जो गावगुंड मोकळे फिरू राहिले आणि आज ही घटना घडली, उद्या अजून कुठली तरी घटना घडण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने लवकरात लवकर या गावगुंडांना अटक करावा अशी आम्ही महाराष्ट्र टेलरी महासंघ व टेलरी समाजा वतीने मागणी केलेली आहे। तर या ज्या काही पीडित टेलरी बांधव आहेत यांच्या पाठीशी महाराष्ट्र टेलरी महासंघ व टेलरी समाज सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील असे मी आश्वासन देतो। आज आम्हाला या
निवेदन देण्याकामी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बापूभाऊ खताळ, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष नामदेव भाऊ रुपनर, गोविंदाभाऊ रुपनर, महाराष्ट्र ठेलारी महासंघ जिल्हा प्रदेश उपाध्यक्ष रामदास भाऊ कारंडे, सचिव दिनेश भाऊ सरक, विलास भाऊ गरदरे, मोतीराम गरदरे, भैया भाऊ सरक, जी भाऊ सरक, अशा सर्व ठेलारी बांधवांचं आज सहकार्य लाभलं आहे. त्यांचे मी महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्या वतीने आभार मानतो आणि असेच ठेलारी समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे अशी मी त्यांना पुनश्च एक विनंती करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. Subscribe to my channel, Guru Express News. Subscribe now. Press the bell icon.